Example 3. Find the value of determinant 1, negative 1, 2, negative 2, 3, 5, negative 2, 0 and negative 1 by expanding along A, second row, B, third row column and interpret the result. तर आता इथे आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे, त्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. एक्सपांड काय करायचं आहे तर सेकंड रो पहिल्यांदा एक्सपांड करून त्याची व्हॅल्यू काढायची आणि थर्ड कॉलम एक्सपांड करून आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची आहे. This determinant contains 9 elements, 3 rows and 3 columns. Therefore, order of this determinant is 3. Order of determinant is therefore 3. तर ह्या डिटर्मिनंट मध्ये 9 एलिमेंट्स आहेत, 9 घटक आहेत, 9 घटक आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 3 rows. First row, second row, third row and 3 column. First column, second column, third column. तर आता इथे आपल्याला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू करण्यासाठी एक्सपांड काय करायचं आहे, पहिल्यांदा सेकंड रो. तर सेकंड रो कोणता आहे तर हा सेकंड रो आहे आणि ह्या सेकंड रो मध्ये एलिमेंट कोणते आहेत, निगेटिव्ह 2, 3 आणि 5. सेकंड रो. तर प्रत्येक एलिमेंटचे आपल्याला पहिल्यांदा काय काढायचे, को फॅक्टर्स काढायचे. को फॅक्टर काढायचे. तर को फॅक्टर काढण्यासाठी आपल्याला आधी द्यायचे मायनस काढावे लागतील आणि मायनस काढून मग आपल्याला को फॅक्टर काढायचे आणि फॉर्म्युल्यामध्ये टाकून मग त्याची व्हॅल्यू काढायची. तर इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये को फॅक्टर्स काढायचे एलिमेंटचे सेकंड रो मधल्या. नाउ हियर सेकंड रो A21 इज हियर निगेटिव्ह 2, A22 इज 3 अँड A23 इज 5. हियर 2 रिप्रेझेंट column row number second row and 1 represent first column. Similarly here 2 represent second row and here 2 represent second column. 2 represent second row and here 3 represent second third column. तर इथे आपण आता हे एलिमेंट घ्यायचे, ह्यांचे आपल्याला आधी मायनस काढायचे. तर पहिल्यांदा आपण एलिमेंट घेऊ निगेटिव्ह 2. A21 इक्वल टू निगेटिव्ह 2. मायनर ऑफ A21 मीन्स M21. M21 रिप्रेझेंट मायनर ऑफ एलिमेंट A21 मीन्स निगेटिव्ह 2. तर मायनर करताना आपण काय करतो तर हा एलिमेंट ज्या रो मध्ये आहेत ते एलिमेंट घ्यायचे नाहीत, म्हणजे हा एलिमेंट नाही घ्यायचा, तसंच ह्या कॉलम मधले एलिमेंट घ्यायचे नाही. म्हणजे 1 निगेटिव्ह 2 3 अँड 5 एलिमेंट घ्यायचे, रिमेनिंग एलिमेंट घ्यायचे. म्हणजे निगेटिव्ह 2 2 अँड 0 अँड निगेटिव्ह 1 हा असा डिटर्मिनंट जो तयार होतो तो घ्यायचा आहे. निगेटिव्ह 1 2 0 अँड निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 1 2 0 अँड निगेटिव्ह 1. आता इथे हा सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. ह्याची काय करायची आपल्याला व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड देन सबट्रॅक्ट. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. तिरकस गुणाकार घ्यायचा आणि त्यांच्यामध्ये वजाबाकी घ्यायची आहे. ऋण 1 गुणिले ऋण 1 म्हणजे धन 1. निगेटिव्ह 1 इंटू निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 1 इंटू निगेटिव्ह 1 आणि सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे मायनसचं चिन्ह वजाबाकीचं चिन्ह. 0 इंटू 2, 0 इंटू 2 इक्वल टू. नाउ निगेटिव्ह बिकम हियर पॉझिटिव्ह. दोन ऋण संख्यांचा गुणाकार हा धन संख्या येतो. 2 negative, when 2 negative number multiply then positive number comes. Therefore positive 1 minus 0 into 2 0 means 1. Therefore minor of A21 is 1. M21 equal to 1. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, को फॅक्टर ऑफ A21 काढायचा आहे. को फॅक्टर ऑफ A21 C21 रिप्रेझेंट को फॅक्टर ऑफ A21. याच्यासाठी फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला वापरायचा आहे CIJ इक्वल टू निगेटिव्ह 1 रेज टू I प्लस J इंटू MIJ. आता हा फॉर्म्युला इथे आपल्याला वापरायचा आहे. वेर I रिप्रेझेंट रो नंबर, I रिप्रेझेंट रो नंबर अँड J रिप्रेझेंट कॉलम नंबर. Now A21 here row number is 2, second row 1 is here column number. Now take this formula, negative 1 raised to 2 plus 1, M21 means negative 1 raised to 3 into M21 is here 1. Now negative 1 cube equal to negative 1. Therefore negative 1 into 1 means negative 1. The co-factor of A21 is equal to negative 1. आता ह्याच पद्धतीने आपल्याला जो सेकंड रो मधला हा नंबर आहे, सेकंड कॉलम मधला 3 हा घ्यायचा आहे. तर 3 चे आपल्याला आधी काय करायचे, मायनस अँड देन को फॅक्टर. A22 मीन्स एलिमेंट इन सेकंड रो अँड सेकंड कॉलम दॅट इज 3. आता ह्याचा आपल्याला मायनर काढायचा आहे. मायनर दिस रिप्रेझेंट मायनर ऑफ A22. Now take remaining elements which are not in second column and second row. Remaining elements are 1, 2, negative 2 and negative 1.
म्हणजे ह्या रो मध्ये नसलेले आणि ह्या कॉलम मध्ये नसलेले आपल्याला एलिमेंट सोडून उरलेले रिमेनिंग जे आहेत ते घ्यायचे एलिमेंट. 1 2 -2 -1. नाउ दिस इज सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. नाउ टेक हिअर क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. तिरकस गुणाकार घेऊन इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे. 1 गुणिले ऋण 1 1 इंटू -1 मायनस -2 इंटू 2 मीन्स -1. नाउ हिअर negative become positive. 2 into 2 4. Now -1 plus 4 means 3. M22 is here 3. Now C22 represent cofactor of element A22, that is 3. Now use this formula. -1 raised to 2 plus 2 into M22. Now -1 raised to 4. 2 plus 2 4. M22 is 3. -1 raised to 4 is 1. Therefore here cofactor of element A22 is 3. Now take this element A23. Element represent A23 represent element in second row and third column, that is 5. A23 equal to 5 and M23 means minor of element A23 means 5. Minor of 5. तिथे minor of 5 काढायचं आहे. मग तर ह्या रो मधले एलिमेंट नाही घ्यायचे आणि तसंच ह्या कॉलम मधले एलिमेंट नाही घ्यायचे. रिमेनिंग एलिमेंट्स आर दिस. टेक दिस एलिमेंट्स 1 -1 -2 and 0. Now this is second order determinant. Now multiply here, cross multiplication and take subtraction. 1 into 0 0. 1 into 0 minus -2 into -1. Means 0 minus negative become here positive -2. Therefore answer is -2. M23 is -2. Cofactor of element A23 equal to -1 raised to 2 plus 3 into M23 means -1 raised to 2 plus 3 5 into M23 is -2. M23 is -2 means -1 into -2 means 2. C23 is 2. Cofactor of element A23 is 2. Now put here value of A21, C21, A22, C22, A23 and C23. A21 -2, C21 is -1 plus A22 is 3, C22 is 3 plus A23 is 5 and C23 is 2. Means 2 negative become positive. 2 into 1 2, 3 into 3 9 and 5 into 2 10. 9 plus 2 11. 11 plus 10 means 21. Therefore value of this determinant is 21. Answer 21 by expanding second row. By expanding second row. आता ह्याच पद्धतीने आपल्याला थर्ड कॉलम घ्यायचा आहे. त्याच्यातले एलिमेंट्स घ्यायचे आहेत, त्याचे को फॅक्टर काढायचे. आता इथे थर्ड कॉलम कोणता आहे? हा थर्ड कॉलम आहे. त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? 2 5 आणि -1. ह्याचे को फॅक्टर काढायचे. को फॅक्टर काढण्याच्या आधी आपल्याला मायनस काढावे लागतात. मायनस काढल्यानंतर को फॅक्टर काढायचे आणि असाच फॉर्म्युला इथे कॉलम साठी सुद्धा आपल्याला वापरून ह्याची व्हॅल्यू काढायची. तर ती किती येणार आहे? इट इज इक्वल टू आयसो 21. रिप्रेझेंटेशन ऑफ थर्ड कॉलम 2 5 1 हा कॉलम आहे. 2 5 -1 2 5 -1. नाउ A13 represent element in first row and third column. A23 represent element in second row and third column, that is 5. A33 represent element in third row and third column, that is -1. And use this formula for third column by expanding this determinant by third column. इथे आपण आता B सॉल्व करतोय. A13 is 2. Now cofactor of A13 त्यासाठी आपल्याला मायनर पाहिजेत आधी. तर मायनर काढू आपण. M13. Now take remaining elements which are not in first row and third column. First row and third column. Remaining elements are -2, 3, -2, 0. Now take multiplication, cross multiplication and subtract. -2 into 0, 0. And 3 into -2 means 6. But negative becomes positive. M13 is equal to 6. Now C13 means cofactor of A13. Now use this formula. -1 raised to 1 plus 3 into M13 means -1 raised to 4. M13 is 6. -1 raised to 4 equal to 1. -1 raised to 4 equal to 1. 1 into 6, 6. C13 equal to 6. So 2 into 6. C13 is here 6. Plus A23. A23 is 5. Now 5 into, now take cofactor of A23.
M23 is M23 equal to negative 2 and C23 is 2 into 2. C23 is 2 plus A33 is negative 1. M33 is 1 and C33 is 1. Therefore, take care 1. Multiplication of negative 1 into 1. Now 2 into 6, 12. 5 into 2, 10. Negative 1 into 1, minus 1 or negative 1. 12 plus 10, 22. Minus 1. 22 minus 1, 21. Therefore, answer is here 21. And it is same when we expand determinant by second row. And this answer is by expanding third row. By expanding third row. तर दोन्ही आन्सर सेम आहेत.